सकाळच्या या भगवद्गीता जे आपण 108 महत्वपूर्ण श्लोकांची शृंखला सुरू केली आहे, त्या शृंखलेतील 20व्या शृंखलेतील जो 19वा श्लोक आहे, ते दुसरा अध्याय 63वा श्लोक, त्या चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण श्रीमद भागवतम हे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दुसरा श्लोक क्रमांक 63 समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ओम नमो भगवते ओम वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेव. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततः जयमुदीरयेत् नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्ठिकी. हरे कृष्ण. आपण या 63व्या श्लोकामध्ये इंद्रियांचे नियंत्रण व पतनापासून संरक्षण कसं करावं त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. तर आपण तो श्लोक समजून आपण आता तो बोलण्याचा प्रयत्न करूया. क्रोधात भवति सम्मोह. क्रोधाद् भवति सम्मोह. सम्मोहात् स्मृतिविभ्रमः. सम्मोहात् स्मृतिविभ्रमः. स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः. स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः. बुद्धिनाशात् प्रणश्यति. बुद्धिनाशात् प्रणश्यति. क्रोधात् भवति सम्मोह. क्रोधाद् भवति सम्मोह. सम्मोहात् स्मृतिविभ्रमः. सम्मोहात् स्मृतिविभ्रमः. बुद्धिभ्रंशात् बुद्धिनाशः. स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः. बुद्धिनाशात् प्रणश्यति. बुद्धिनाशात् प्रणश्यति. हरे कृष्ण. क्रोधात् भवति सम्मोहः. सम्मोहात् स्मृतिविभ्रमः. स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः. बुद्धिनाशात् प्रणश्यति. कुणी कुणी बोलू इच्छितो? ऑनलाइन ऑनलाईन कोणी बोलू इच्छितो? भाषण. भाषांतर तथा तात्पर्य श्रीला प्रभुपादजींच्या द्वारे. क्रोधापासून समोह निर्माण होतो आणि समूहापासून स्मृती भ्रमित होते. जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकुपात पतन होते. तात्पर्य श्रील रूप गोस्वामींनी भक्ती रसामृत सिंधू 1.2.258 आपल्याला सांगितलं आहे. प्रपंच. प्रापंचिकतया बुद्ध हरिसंबंधी वस्तुनः मुमुक्षुभिः परित्याग वैराग्यम फलकु कथ्यते. कृष्ण भावनेच्या विकासामुळे आपल्याला समजू शकते की प्रत्येक गोष्टीचा भगवंताच्या सेवेमध्ये उपयोग होऊ शकतो. कृष्ण भावनेचे ज्ञान नसणारे लोक कृत्रिमरित्या भौतिक विषय टाळण्याचा प्रयत्न करतात आणि परिणामी जरी त्यांना भौतिक बंधनातून मुक्त होण्याची इच्छा असली तरी ते वैराग्याची पूर्णस्था प्राप्त करू शकत नाही. त्यांच्या या तथाकथित वैराग्याला फलकूक किंवा गौण म्हटले जाते. या उलट कृष्णपणाभावित मनुष्याला प्रत्येक गोष्टीचा उपयोग भगवत सेवेमध्ये कसा करावा याचे ज्ञान असते, म्हणून तो भौतिक भावनेला बळी पडत नाही. उदाहरणार्थ निर्विशेषवादी मनुष्याच्या दृष्टीने भगवंत किंवा परमसत्य निर्विशेष असल्यामुळे अन्न ग्रहण करू शकत नाही. निर्विशेषवादी साधक चांगले अन्नपदार्थ खाण्याचे टाळतो, तर भक्त जाणतो की श्रीकृष्ण परमभक्त आहेत आणि त्यांना भक्तिभावने अर्पण केलेले सर्व काही ते ग्रहण करतात. म्हणून उत्तम अन्नपदार्थ भगवंतांना अर्पण केल्यानंतर भक्त ते शेष अन्न प्रसादम म्हणून ग्रहण करतो. याप्रमाणे सर्व गोष्टींना आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते आणि त्यामुळे पतनाचे संकट नाहीसे होते. भक्त कृष्ण भावनेमध्ये प्रसाद ग्रहण करतो तर अभक्त याचा भौतिक म्हणून तिरस्कार करतो. म्हणून निर्विशेषवादी स्वतःच्या कृत्रिम तथाकथित वैराग्यामुळे जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही आणि याच कारणास्तव मनाच्या यत्किंचित विचलनामुळे त्याचे भौतिक अस्तित्वाच्या जंजाळात पुन्हा पतन होते. असे म्हटलंय की असा जीव जरी मोक्षाच्या अंतिम स्तरावर पोहोचला तरी त्याला भक्तिपूर्ण सेवेचा आधार नसल्यामुळे त्याचे पतन होते. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनाभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्.
वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरोन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्विताञ्च नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा आपलं पुन्हा एकदा मी स्वागत करते. आपण त्या अगोदर आपले जे आपल्या पाठीमागे जे आहेत अ, निताई गौर भगवान आणि कुंज बिहारी यांच्या चरणाशी आपण प्रणाम करूया. सगळ्या गुरूंना, सगळ्या आचार्यांना, सगळ्या भक्तांना, विशेष करून इथं उपस्थित असलेल्या भक्तांना प्रणाम करते. ताकी मी काही बोलण्यास सक्षम होऊ शकेल याची आपण कृपा करावी. आता आपला हा जो श्लोक आहे दुसऱ्या अध्यायाचा 63वा श्लोक, याच्या अगोदरचा जो श्लोक आहे 62 आणि 63 हे दोघं कनेक्टेड आहेत. या मागच्या याच्यामध्ये आपण ऐकलं होतं की आपण कुठल्या वस्तूचं जर चिंतन करतो तर त्या चिंतनामुळे काय होतं, आपल्याला आसक्ती निर्माण होते. आणि आसक्ती निर्माण झाली म्हणजे आपल्याला काम, इच्छा निर्माण होतात. आणि काम निर्माण झालं आणि ते जर पूर्ण नाही झालं, त्या कामना, इच्छा, तर आपल्या मनात क्रोध होतो. इथपर्यंत आपण तिकडे बघितलं होतं. आता त्याच्या पुढे या श्लोकामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की क्रोध निर्माण झाला म्हणजे काय होतं, आपल्याला मोह निर्माण होतो. आणि मोहापासून काय होतं, एकदा मोह निर्माण झाला, क्रोध आल्यानंतर मोह निर्माण झाला म्हणजे आपली स्मृती काय होते, गोंधळून जाते, भ्रष्ट होते, नष्ट होते. आणि जेव्हा स्मृती आपली नष्ट होते किंवा गोंधळून जाते, त्यानंतर काय होतं, आपल्या बुद्धीचा नाश होतो. आणि जेव्हा बुद्धीचा नाश होतो, मग आपल्याला काही कळत नाही, काय चांगलं आहे काय वाईट आहे. आपण भलेही आपण चुकीची गोष्ट करतोय पण ती आपल्याला चांगलीच वाटते, त्याच्यात आपल्याला भेदभाव लक्षात येत नाही. आणि त्यामुळे काय होतं की पुन्हा आपलं एकदा पतन होतं. आता इथं म्हटलंय की अंधकूपात पतन होते. अंधकूप म्हणजे काय, कोणी सांगू शकेल अंधकूप म्हणजे काय? अंधकूप हे ह्या संसाराला, भौतिक जो भौतिक जी प्रकृती आहे, भौतिक जो आपला संसार आहे, ज्याच्यामध्ये आपण आलेलो आहोत, याला अंधकूप म्हटलेलं आहे. हा खूप, जसं एखाद्या विहिरीत पडलं तर तिथं खाली किती अंधार असतो आपल्याला कळत नाही. किंवा समुद्राच्या एकदम खोलात जात गेलो तिथं पण खूप अंधार असतो, तिथं आपल्याला कळत नाही. तसं या भौतिक संसारात पडल्यावर अंधकूप म्हटलेलं याला. तर याच्यात पडल्यावर आपल्याला काही कळत नाही, जोपर्यंत आपण भगवंताशी संपर्क करू शकत नाही, भक्तांशी संपर्क करू शकत नाही, तर आपल्याला काही कळत नाही. आता इथं क्रोध का म्हटलेलं आहे? आणि क्रोधानंतर त्यांनी आपल्याला म्हटलंय काम, लोभ, मोह वगैरे. तर याच्यात त्यांनी असा फरक केलेला आहे प्रभुपद जे आपल्याला सांगतात. क्रोध हा दोन प्रकारचा असू शकतो. एक भौतिक क्रोध आणि एक आध्यात्मिक क्रोध. आणि काम, लोभ वगैरे जे काय आहे ना, ते आपल्या स्वतःविषयी असतात. पण क्रोधाचं कसं आहे, स्वतःविषयी आपण नाही क्रोध करत, दुसऱ्याविषयी. त्याच्याकडे इतकं आहे, त्याला इतकं मिळालंय, मला का नाही? आणि त्यामुळे आपल्याला क्रोध येतो. आणि त्याला मी हे सांगितलं कर आणि त्याने केलं नाही. का करत नाही तो ते? का तो मला ही वस्तू देत नाही, ती वस्तू देत नाही? आणि त्यावेळेला आपल्याला तो क्रोध निर्माण होतो, तो भौतिक क्रोध. आणि वास्तविक आध्यात्मिक क्रोध म्हणजे काय? आपले गुरु,
सुद्धा आपल्या शिष्यांवर क्रोध करतात, म्हणजे राग करतात. पण तो काय असतो, त्याच्या चांगल्यासाठी असतो. त्याला आध्यात्मिक क्रोध म्हटलेला आहे. आणि प्रभुपादांनी सुद्धा परदेशात जाऊन काय केलं, जे हिप्पी लोक वगैरे होते, त्यांना जेव्हा त्यांनी भक्तीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, बऱ्याच वेळेस त्यांनी त्यांच्यावर क्रोध केला. आणि त्या क्रोधाच्या मुळे काय झाले, ते सगळे आपल्या ज्या वाईट सवयी होत्या त्या सोडून ते भगवत भक्त बनले. तर ते आध्यात्मिक क्रोध झाला तो. आणि पुढे म्हटलेलं आहे त्यांनी प्रणश्यती. प्रणश्यती म्हणजे नाश होतो, पतन होतो. आणि आपण एका श्लोकात ऐकलेलं आहे की कृष्णाने अर्जुनाला सांगितलंय की तू जाहीर कर, न मे भक्त प्रणश्यती. आता हे आपल्याला विरोधाभास वाटतो. एका ठिकाणी म्हणतात ते की पतन होतं, एका ठिकाणी म्हणतात की त्याचं पतन होत नाही, आणि तो जर माझी माझी शरण घेत असेल तर तो माझ्यापर्यंत येतो. म्हणजे काय, तर या ठिकाणी प्रणश्यती जे म्हटलेलं आहे, पतन होतं, तर ते या अ, भौतिक गोष्टीमध्ये अडकल्यामुळे. पण न मे भक्त प्रणश्यती. भक्त, भक्त काय असतो, आपल्याला वाटतं की तो सगळे लोक जशी कार्य करतात आहे तशीच तो पण कार्य करतोय. पण त्याच्या कार्य करण्यामध्ये आणि इतर लोकांच्या कार्य करण्यामध्ये, त्या इतर लोकांना काय आहे, म्हणजे इतर लोक म्हणजे कोणते, की जे भगवंताला मानतच नाही, म्हणजेच निर्विशेषवादी, निरंकारी वगैरे, ते भगवंतांना मानत नाही. आणि जरी ते भगवंताची पूजा करत असले तर त्यांना काय वाटतं, की भगवंतांना आकारच नाही, रूप नाही, रंग नाही, काही नाही. शून्याला ते हे करतात, वर्शिप करतात, पूजा करतात. परंतु भक्त जो असतो तो काय करतो, भगवंताला आकार आहे, रूप आहे. आपण अर्चा विग्रह बघतो मंदिरात जातो तेव्हा, तर त्याच्यामध्ये भगवंत स्वतः प्रगट आहेत याच्यावर त्याचा विश्वास असतो. कारण त्याला आपल्या गुरूंकडून माहीत झालेलं असतं. त्याने भगवद्गीता भागवतमची चर्चा ऐकलेली असते, कथा ऐकलेल्या असतात. आणि त्या कथेद्वारे त्याचा काय होतो, विश्वास दृढ होतो. आणि जेव्हा विश्वास दृढ होतो तेव्हा निष्ठा होते. निष्ठामुळे मग काय, भजन क्रिया वगैरे सुरू होते. आणि असं करत करत तो भाव भक्ती, प्रेमा भक्तीपर्यंत पोहोचतो. आणि असा भक्त जरी आपल्याला दिसत असला की तो कार्यालयात कार्य करतोय, गृहिणी स्वयंपाक करताना दिसतात आहे, भांडी धुणं, झाड, म्हणजे झाड पोच, झाडलोट वगैरे कार्य, विद्यार्थी ते अभ्यास करताना दिसतात आहे, कुणी खेळताना दिसतंय, कुणी रडताना दिसतंय, कुणी भांडण करताना दिसतंय. थोड्याफार प्रमाणात होत आहे, कारण तसं नसेल तर रसाची प्राप्ती होत नाही. पण भगवत भक्ताला काय, भगवंताच्या रसाची प्राप्ती झाल्यामुळे त्याला या ज्या इतर गोष्टी आहेत त्याचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. आणि त्यामुळे त्याचं पतन होत नाही. म्हणून भगवंताची शरणागती घ्यायला ते सांगतात आहे. आणि स्वतः भगवंत सांगतील तर एक वेळेस आपण विश्वास नाही ठेवणार, पण त्यांचा भक्त जेव्हा सांगतो तेव्हा ते भक्ताचं शब्द व्यर्थ जाऊ देत नाही. तर भक्ताची जी त्याने प्रण घेतलेला आहे किंवा जो उपदेश दिलेला आहे तो सिद्ध करण्यासाठी ते आपला जो प्रण असतो तो पण ते मोडून टाकतात, किंवा सोडून देतात. याचं उदाहरण आपल्याला चांगलं माहिती आहे की जेव्हा कुरुक्षेत्रामध्ये युद्ध झालं त्यावेळेला भगवंतांनी प्रण घेतलेलं होतं की मी शस्त्र उचलणार नाही. परंतु ज्या वेळेला युद्धामध्ये आपल्या भक्त जो आहे अर्जुन, त्याचे ते सारथी होते. आणि ज्या वेळेला त्यांना समजलं की आता जे भीष्म पितामह आहे ते बाण सोडतील आणि अर्जुनाला मारून टाकतील, अर्जुनाचा वध करतील, त्यावेळेला त्यांनी काय केलं, रागामध्ये क्रोधामध्येच त्यांनी अ, चाक उचललं आणि ते भीष्म पितामहांवर फेकलं. तर तिथं त्यांनी आपली प्रतिज्ञा तोडलेली आहे. तसं बघितलं तर आपल्याला अजून दोन उदाहरण असे लक्षात येतील की आपल्याला जर क्रोध आला तर क्रोधामुळे किती वाईट नुकसान होतं. इंद्राने काय केलं होतं, इंद्राचे गुरु होते विश्वरूप, ते इंद्रासाठीच यज्ञ करत होते. परंतु काय झालं, इंद्राच्या लक्षात आलं की विश्वरूपे काय करताय, आहुती देताय, इंद्रासाठी पण देताय आणि इकडे दानव असुर त्यांच्यासाठी देतात आहे. त्यामुळे त्याला राग आला आणि त्यांनी विश्वरूपाचा वध करून टाकला. तो क्रोधामुळे झाला. आणि त्याचं पुढे काय झालं,
तो यज्ञ नष्ट वगैरे झाला ते आपल्याला माहिती आहे. तसंच पुन्हा एकदा इंद्राने काय केलं होतं, दधीची ऋषींचा वध केला होता क्रोधामुळेच. त्यावेळेला काय झालं होतं की दधीची ऋषींनी घोड्याच्या तोंडातून हे सगळं ज्ञान देण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्याने ते घोड्याचा जो फेस होता, तोंड होतं, त्याचं पण त्याने म्हणजे काटून वध केला. पण काय झालं की नंतर ते जुळलं गेलं त्या ऋषींच्या अ, तपामुळे. ती गोष्ट आपल्याला माहित आहे. तर असं ज्यावेळी आपण भौतिक क्रोध करतो ना त्यावेळेला खूप नुकसान होतं. आणि ज्या वेळेला आपण आध्यात्मिकतेकडे त्या क्रोधाचा उपयोग करतो, तर आपल्याला श्री रूप गोस्वामींनी भक्ती रसामृत सिंधू मधून 1.2.258 मध्ये आपल्याला त्या श्लोकाद्वारे सांगितलंय. ते प्रभुपादांनी आपल्या तात्पर्यात म्हटलेलं आहे. प्रापंचिकतया बुद्ध्या हरिसंबंधी वस्तुन मुमुक्षुभी परित्याग वैराग्यम फलकुपते. इथं आता जे वैराग्य त्याच्याविषयी म्हटलेलं आहे की काही लोक काय करतात, नोकरी नसेल, परिस्थिती चांगली नसेल, तर ते काय करतात, सगळं सोडून देतात. मी वैरागी बनतो आणि घरातून निघून जातात. पण ते खरं वैराग्य नव्हे. खरं वैराग्य कशाला म्हणता येईल, की सगळ्या काही सुविधा आहेत, परंतु त्या सगळ्या सुविधा असताना सुद्धा त्याच्याविषयी निरासक्त होणं, हे खरं वैराग्य. वैराग्याचे दोन प्रकार, एक फल्गु वैराग्य आणि एक युक्त वैराग्य. फल्गु वैराग्य काय, खोटं वैराग्य असतं. ते अ, फक्त दिसायला दिसतं की त्याने सगळ्या वस्तू सोडून दिलेल्या आहे, परंतु काही वेळेला त्याचं त्याच्यातही पतन होतं आणि त्याला अट्रॅक्शन म्हणजे आकर्षकता प्राप्त झाली, अ, जसं खाण्यापिण्याविषयी किंवा स्त्रियांविषयी आसक्ती निर्माण झाली, तर त्याचं वैराग्य जे काय ते नष्ट होऊन जातं. तो परत त्या संसारामध्ये अटकून जातो, भलेही सगळं सोडून तो जंगलात आलेला असला तरी सुद्धा. पण जे खरं वैराग्य आहे, जे मी अगोदरच सांगितलं की भक्त हे अं, खरे वैराग्य असतात. त्यांना युक्त वैराग्य म्हटलेलं आहे. युक्त म्हणजे काय, की सगळं काही आहे त्यांच्याकडे, पण त्यांना माहित आहे, त्यांनी रसाची प्राप्ती केलेली आहे, पण त्यांना माहित आहे सगळ्या ज्या वस्तू माझ्याकडे आहेत त्या माझ्या नाही आहेत, त्या कुणाच्या आहेत, त्या भगवंताच्या आहेत. आणि त्या भगवंताच्या सेवेसाठी त्याचा उपयोग जर आपण केला तर आपलं जीवन यशस्वी होईल. आणि त्यामुळे तो आपल्याजवळील सगळ्या वस्तूंचा जरी त्याग करत असला तरी त्या वस्तूंचा तो भगवंताच्या सेवेसाठी उपयोग करतो. मग सुंदर सुंदर पदार्थ बनवणं, भगवंताला अर्पण करतो तो आणि तो प्रसाद म्हणून त्याचा स्वीकार करतो. सुंदर कपडे तयार करणं, आरती करणं, निरनिराळे उत्सव येतात ते साजरी करणं, त्याच्यात सगळे भक्तांना एकत्रित करणं, आनंद अनुभूती करणं, आनंदाची अनुभूती करणं, अशा सगळ्या क्रिया भक्ताद्वारे केल्या जातात. याविषयी भरपूर काही आपल्याला प्रभुपादांनी या त्यांच्या परपटमधून, त्यांच्या कथांमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सारांश रूपात जर बघायचा प्रयत्न केला तर जे क्रोधामुळे काम निर्माण होतं, कामामुळे जे मूढता येते, मूढता म्हणजे काय, विवेक शक्तीची अ, लुप्त व्हायला, म्हणजे विवेकशिकता नसते तर अज्ञान पसरतं. तर त्या अज्ञानामुळे काय होतं, कामामुळे, क्रोधामुळे, लोभामुळे, ममतेमुळे, या चार प्रकारच्या गोष्टींमुळे काय होतं की विवेकशक्ती लुप्त होऊन माणूस कामाच्या अधीन होऊन न करण्याजोगे कृत्य करतं. क्रोधामुळे काय होतं की माणूस आपल्या मित्रांना, पूजनीय व्यक्तींना अपमानास्पद समजतो किंवा न करण्यायोग्य वर्तन करतो. लोभामुळे काय होतं की सत्य असत्य, अधर्म अधर्म याचा विचार राहत नाही आणि माणूस कपटाने इतरांना फसवतो. ममतेमुळे काय होतं, समभाव राहत नाही, उलट पक्षपात निर्माण होतो. आता आपल्याला असा प्रश्न येईल की जर अ, काम, क्रोध, लोभ आणि ममता म्हणजे ह्या चार गोष्टींमुळे जर मूर्ता येत असेल, अज्ञान येत असेल, तर भगवंतांनी फक्त क्रोधाचाच का उल्लेख केलाय? तर यामागे गहन कार्य मी आधीच चर्चा केली की काम, लोभ आणि ममता हे स्वतःच्या सुखाची व स्वार्थाची वृत्ती जागृत करतं, परंतु क्रोध काय, दुसऱ्या विषयी अनिष्ट वृत्ती करण्याची वृत्ती जागृत करते. आणि म्हणून क्रोधामुळे जी मूढता येते
ती काम, लोभ आणि ममतेपेक्षा अधिक भयंकर असते. त्यामुळे भगवंतांनी इथे फक्त क्रोधामुळे मूर्त आहेत असे सांगितलंय. समूहामुळे काय होतं, स्मृतीभ्रम होतो, स्मृती नष्ट होते आणि शास्त्रामधून, सत विचारांमधून निश्चित केलेली गोष्ट जी आपल्याला असं कार्य करायचं नाही, असे साधन करायचे आहे, आपला उद्धार करायचा आहे, स्मृती नष्ट होते आणि ते आपल्याला आठवतच नाही. स्मृतीभ्रंशामुळे बुद्धीचा नाश होतो. स्मृती नष्ट झाल्याने काय होतं, बुद्धीमधील विवेक लुप्त होतो. माणसाला नवीन विचार करण्याची शक्ती राहत नाही. बुद्धीचा नाश झाल्यामुळे पतन होण्याचा संभव निर्माण होतो. विवेक लुप्त झाल्याने माणूस आपल्या स्थितीतून खाली पडतो आणि या पतनापासून वाचण्यासाठी सर्व साधकांना भगवंतांच्या शरणागत होण्याची अत्यंत गरज आहे. येथे विषयांचा विचार केल्यास राग, रागातून काम, कामातून क्रोध, क्रोधातून मृता, मृतेतून स्मृतीनाश, स्मृतीनाशामुळे बुद्धिनाश, बुद्धिनाशामुळे पतन, हा जो क्रम सांगितलेला आहे त्याचे विश्लेषण करण्यास वेळ लागतो. परंतु या सर्व वृत्ती उत्पन्न होण्यास आणि त्यामुळे माणसाचं पतन होण्यास वेळ लागत नाही. विजेच्या प्रवाहाप्रमाणे या सर्व वृत्ती तात्काळ उत्पन्न होऊन माणसाचे पतन घडवतात. आपल्याला यावरून प्रभुपाद जी शिकवण देतात, काय देतात ते, की हे जे फल्गु वैराग्य व युक्त वैराग्य आहे, या याच्यामध्ये आपल्याला अ, आपल्या इंद्रियांचं जे आहे नियंत्रण केव्हा होईल, तर कृष्णाच्या सेवेमध्ये जेव्हा आपण आपल्या जवळील साधन सामुग्री, आपली इंद्रिये, आपलं मन, बुद्धी यांचा उपयोग करू. ते आपण बघितलं की रूप गोस्वामींनी भक्ती रसामृत सिंधूमध्ये 1.2.258 मधील जो श्लोक सांगितलाय, प्रापंचिकतया बुद्ध्या हरिसंबंधी वस्तूना मुमुक्षुभि परित्याग वैराग्यम फलको कथ्यते. प्रापंचिकता या बुद्ध्या म्हणजे काय, त्या गोष्टी जो आहेत त्या भौतिक समजले जातात. भगवान हरीशी संबंधित ज्या वस्तू आहेत त्यांना लोक भौतिक समजतात. आणि मुमुक्षुभित परित्याग म्हणजे मुक्तीची इच्छा जो करतो, अशा वस्तूंना त्यागतो, त्याला फल्गु वैराग्य म्हणतात. तो निम्न दर्जाचा वैराग्य आहे. फल्गु वैराग्याला निम्न दर्जाचं म्हटलेलं आहे. मग आपल्याला प्रश्न येतो की माणूस आपली इंद्रिय कशी नियंत्रित करू शकतो. तर मन आणि इंद्रियांचं लक्ष जेव्हा आपण श्रीकृष्णांवर स्थिर करतो, श्रीकृष्णांवर स्थिर करतो म्हणजे आपण ज्या डीटी आहेत, म्हणजे जे विग्रह आहेत भगवंताची, त्या विग्रहांवर जेव्हा आपण आपलं मन केंद्रित करतो आणि आपण समजतो की याच्यात भगवंताची उपस्थिती आहे, आपण त्यांची सेवा करतो, तेव्हा तेव्हा आपण अ, भगवंताच्या कृष्णाच्या सेवेत इंद्रियांचा उपयोग करून आणि भौतिक गोष्टींचा उपयोग कृष्णाच्या सेवेत करू शकतो. तेव्हा आपण आपली जी इंद्रिय ती नियंत्रित करू शकतो. प्रभुपाद म्हणतात की ध्यायत विषयांचा विचार कसं, म्हणजे विषय कसे टाळावे. तर आपण डोळे बंद करून चालू शकत नाही. आपण जे काही वापरतो ते कृष्णाच्या सेवेत वापरावे. यामुळे काय होईल की आपल्याला त्या गोष्टींविषयी आकर्षण निर्माण होणार नाही व त्या आपण आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी उपयोगात आणावे, हे आपल्याला अ, म्हणजे विचार करण्याची गरजच राहणार नाही. भक्त प्रसाद ग्रहण करतो, पण जे निरीश्वरवादी, निराकारवादी आहेत ते काय, ते समजत नाही. कारण ते काय म्हणतात, भगवंताला हात, डोळे, कान, नाक काही नाही तर भगवंत कसं काय ग्रहण करू शकतात. तो त्यावर विश्वास ठेवत नाही, तो ते नाकारतो आणि त्यामुळे त्याला जी रुची उत्पन्न व्हायला हवी ती उत्पन्न होत नाही आणि त्यामुळे तो भगवंताची शरणागती घेत नाही. आणि आपल्याला हे सगळं ऐकावं लागलं. का ऐकावं लागलं? कारण अर्जुनाने याच अध्यायाच्या दुसऱ्याच अध्यायाच्या 54व्या श्लोकामध्ये विचारलं होतं भगवंतांना की स्थितप्रज्ञ मनुष्याची काय लक्षणं आहेत. तो कसा बोलतो, कसा विचार करतो, तो कसा बसतो, कसा चालतो. आणि म्हणून त्याची जी उत्तरं दिली जात आहेत त्यामध्ये हा जो एक होता स्थितप्रज्ञ मनुष्य किम आसीत, त्याचं उत्तर आपल्याला याच्यात मिळालेलं आहे. त्यामुळे आपण आता याच्यात प्रभुपादांनी दिलेल्या शिकवणीनुसार आपण फक्त आपल्या जी इंद्रिय आहेत ते स्वाभाविकपणे आपण त्यांना नष्ट नाही करू शकत, ते सक्रिय असतात, अ, चालूच असतात, ते आपण बंद नाही करू शकत. तर केवळ त्यांचा खऱ्या कार्यात उपयोग करावा, म्हणजेच प्रभूंच्या सेवेत
उपयोगात आणाव्या, भौतिक वादात नाही, इंद्रियतृप्ती करिता नाही. भौतिक या बंधनातून खरोखर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर कृष्ण चेतना हा एकच मार्ग आहे. अ, अशा वेळी आपल्याला अ, शिवजी भगवानचं उदाहरण दिलं जातं की नकारात्मकतेमुळे काय झालं, जे अगदी शक्तिशाली असे भगवान शंकर होते ते सुद्धा पार्वतीमुळे विचलित झाले आणि शेवटी कार्तिकेयचा जन्म झाला. आणि सकारात्मक उदाहरण जर म्हटलं तर हरिदास ठाकूरजी यांना वेश्या आली होती डिस्टर्ब कराय, म्हणजे अ, भक्तीमधून परावृत्त करण्यासाठी. परंतु हरिदास ठाकूर एवढे दृढ होते आपल्या निश्चयात की त्यांनी जप पूर्ण झाल्याशिवाय तिच्याशी संबंध ठेवण्यास नकार दिला आणि शेवटी तिचं हृदय परिवर्तन झालं. तर इथं यमुनाचार्य यांनी कृष्ण चैतन्याच्या सामर्थ्याने सर्व इंद्रिये आकर्षकपणे सहजपणे पार पडली जातात असं म्हटलेलं आहे. आणि इंद्रियातील रहस्य यशाचं रहस्य हेच आहे की आपल्याला उच्च भगवंताची जी उच्च रसाची प्राप्ती आहे ती आपल्याला युक्त वैराग्यामुळेच प्राप्त होते. आणि आता पुढे स्थितप्रज्ञ भक्त कसा चालतो त्याविषयी आपल्याला पुढच्या श्लोकात माहिती मिळेल. तर आपण एवढंच याच्यातून समजून घ्यायचं की आपल्याला भगवंताची शरणागती घ्यायची आहे. आपल्याजवळ जे का आहे ते सर्व आपल्याला भगवंताच्या सेवेत लावायचं आहे आणि निरंतर आपल्याला जप करायचा आहे, प्रसादाचं सेवन करायचं आहे. हरे कृष्ण. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे हरे कृष्ण. कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी. आपण आम्हाला खूप सोप्या भाषेमध्ये हा जो श्लोक आहे तो समजावला आणि हे कन्फ्युज केलंय की कृष्णावर स्थिर नसेल मन तर इंद्रिय विषयांवर केंद्रित होते आणि अटळपणे व्यक्तीला मायेत खेचते. तर आम्ही आता कृष्णावरच मन केंद्रित करू आणि त्याच्यावर केंद्रित करायचा एक सहज सोपा उपाय म्हणजे दर रविवारी आपण जे एक माळा जप करतो प्रभुपादजी सोबत.